नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजाच्या वतीने जरांगे पाटलांच्या उपोषणासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन. नाशिक, 12 जून 2024. श्री मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सगळे सोय्यांचे आरक्षण मिळावे म्हणून सुमारे 11 महिन्यापासून अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले होते. परंतु शासनाने त्यावेळी ही दुर्लक्ष केले. त्यानंतर महाराष्ट्रातील प्रचंड मराठा समाजातील बांधव यांच्यासह श्री मनोज जरांगे पाटील हे वाशी येथे असताना आपण मराठा समाजाला सगळे सोय्यांचे आरक्षण देऊ असे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे मसुदा तयार केला होता, परंतु याबाबत अधिवेशनात अधिसूचना काढता मराठा समाजाची दिशाभूल करण्यात आली. त्यामुळे श्री मनोज जरांगे पाटील पुन्हा दिनांक 08 जून 2024 पासून अंतरवाली सराटी ता जालना येथे पुन्हा आमरण उपोषणाला बसलेले आहेत. परंतु शासन त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. श्री मनोज जरांगे पाटील यांच्या जीविताला काही धोका झाला तर त्याचे परिणाम शासनाला भोगावे लागतील व संपूर्ण मराठा समाजाला प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात उपोषणाचा निर्णय घ्यावा लागेल. तरी आपणास पुन्हा विनंती करण्यात येते की आपण तात्काळ आपण दिलेल्या आश्वासनानुसार सगळे सोयासह मराठा समाजाला अधिसूचना काढून कायदा करावा. मराठा समाजाला आरक्षण द्यावे व आपण दिलेले आश्वासन पूर्ण करावे. कृपया याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती करण्यात येत आहे. धन्यवाद. शासनाने दुर्लक्ष केल्यास सकल मराठा समाज नाशिक जिल्हा साखळी उपोषणासह आमरण उपोषणाला सुरुवात करणार. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज चॅनल, महाराष्ट्र.